सिंहगड रोड परिसरातील एका उंच इमारतीत राहणारे पिसाळ कुटुंब. अमोल, अनघा आणि त्यांची 2 मुलं अगदी सुखी आणि शांत आयुष्य जगत होते. पण 21 ऑक्टोबरच्या त्या रात्री घडलेली घटना त्यांच्या आयुष्यातील शांततेचा शेवट ठरली आणि एका न संपणाऱ्या दहशतीची सुरुवात झाली. रात्रीचे साधारण 1:45 वाजले होते. अनघा गाढ झोपेत असतानाच घराच्या पायऱ्यांवरून कोणीतरी जड पावलांनी वर येत असल्याचा आवाज तिच्या कानावर पडला. प्रत्येक पाऊल स्पष्ट आणि वजनदार. बाजूला पाहिल्यावर अमोल शांत झोपलेला दिसला. तिला वाटले मोठा मुलगा सोहम उठला असावा, पण मुलांच्या खोलीत पाहिले असता दोघेही गाढ झोपेत होते. मनात संशय घेऊन ती खाली आली. हॉल, किचन सर्व जागा तपासल्या, पण घरात कोणीच नव्हते. पाळीव कुत्रा टायगर मात्र किचनच्या दिशेने टक लावून पाहत थरथरत होता. त्याच्या अंगाची कंपने अनघाच्या हाताला जाणवत होती. त्या क्षणी घरात एक असह्य वास दरवळत असल्याची जाणीव तिला झाली. काहीतरी अघटित घडत असल्याची भावना तिच्या मनात बसली. भीतीवर मात करत तिने मोबाईलवर CCTV फुटेज उघडले. वेळ मागे नेताच स्क्रीनवर दिसलेले दृश्य पाहून तिच्या काळजाचा ठोका चुकला. स्वयंपाकघराच्या उंबरठ्यावर एक धुसर, अमानवी सावली उभी होती. काही क्षणात ती आकृती हलली, जिन्याकडे वळली आणि एक एक पायरी चढू लागली. अर्ध्या जिन्यावर पोहोचल्यावर ती अचानक थांबली, मागे वळली आणि पुन्हा किचनकडे सरकली. दरवाजात येताच तिने मान वळवून थेट कॅमेराकडे पाहिले. अनघाने घाईने लाईव्ह व्हिडिओ सुरू केला. ती आकृती अजूनही तिथेच उभी होती, पण यावेळी तिची नजर कॅमेरावर नव्हती, तर अनघा ज्या दिशेला उभी होती त्या दिशेला स्थिरावलेली होती. प्रत्यक्ष किचनमध्ये मात्र कोणीच दिसत नव्हतं. भीतीने पछाडलेली अनघा वर धावली आणि अमोलला उठवून फुटेज दाखवण्याचा प्रयत्न करू लागली, पण तेव्हा स्क्रीनवर काहीच दिसत नव्हते. जणू काही घडलेच नाही. अनघा संभ्रमाने खाली बसली, तर टायगर बेडरूमच्या कोपऱ्यातून केविलवाण्या नजरेने दरवाजाकडे पाहत होता. अमोलने तिला शांत करण्याचा प्रयत्न केला. तिच्या भीतीमागे भ्रम असावा असे त्याला वाटत होते. अनघानेही तेच मान्य करण्याचा प्रयत्न केला, पण मनात एक आवाज सांगत होता की हे सत्य आहे. थोड्याच वेळात ती झोपी गेली. मात्र टायगर रात्रभर दरवाजाकडे नजर लावून बसला होता. त्या रात्रीनंतर रोज नवे नवे अनुभव सुरू झाले. घराच्या कोपऱ्यातून कुजबूज ऐकू येणे, अंधारा जागेत कोणीतरी उभे असल्याचा भास होणे, जमिनीवर सावली सरपटल्यासारखी दिसणे, हे सर्व अनघाच्या रोजच्या आयुष्याचा भाग बनले. लाईट लावला की सर्व काही अदृश्य व्हायचं. अमोलने आधीच अविश्वास दाखवल्यामुळे तिने त्याला पुन्हा काही सांगितलं नाही. पहिल्या घटनेनंतर 4थ्याच दिवशी सोहमला प्रचंड ताप आला. अंग आगीसारखे तापत असताना तो अर्धवट शुद्धीत काहीतरी बरळू लागला. भीतीने हादरलेली अनघा त्याच्या जवळ बसून होती. डॉक्टरांनी इंजेक्शन दिल्यानंतर ताप उतरला आणि सोहमने सांगितले की रात्री एक काळी उंच आकृती त्याच्या पलंगाजवळ उभी होती. लाल निखारासारखे त्याचे डोळे आणि त्यावर वाकून धमकी देणारा आवाज, रक्ताची मागणी करणारा. सोहमचे वर्णन ऐकताच अनघाने अनुभवलेली आकृती आणि त्याची आकृती एकच असल्याचे स्पष्ट झाले. अमोललाही आपली चूक उमगली. परिस्थिती गंभीर असल्याचे लक्षात येताच अनघाने मैत्रिणीकडून मिळालेला एका प्राचीन महादेव मंदिरातील
सिद्ध पुजाऱ्यांचा पत्ता अमोलला दिला. त्याने तातडीने जाऊन पुजाऱ्यांना सर्व सांगितले आणि त्यांना घरी आणले. संध्याकाळी घरी पोहोचताच पुजाऱ्यांना घरातील वातावरण अस्वस्थ करणारे वाटले. त्यांनी सर्वत्र पाहणी केली आणि शेवटी सोहमच्या खोलीत थांबले. सोहमला शांतपणे विचारणा केली असता त्यांनी कबूल केले की 5 दिवसांपूर्वी मित्रांसमोर स्वतःचे धाडस सिद्ध करण्यासाठी त्याने रस्त्यावर पडलेले कुंकू, लावलेले लिंबू आणि काळी बाहुली उचलून खिशात घातली होती. विज्ञानावर विश्वास असल्याचा दिखावा करत केलेली ही ती कृती आता संकटाचे कारण ठरली होती. कपाटातील जुन्या बॉक्समध्ये ते लिंबू अजूनही होते. बॉक्स उघडताच उबट वासाने खोली भरून गेली. लिंबू काळे पडलेले होते आणि त्यातून रक्तासारखा द्रव बाहेर येत होता. त्याच क्षणी लाईट फुटला, काचेचे तुकडे उडाले आणि खोली अंधारात बुडाली. खाली हॉलमधून अमानवी हसण्याचा आवाज घुमू लागला. काही क्षणात जिन्यावरून पावले वर येत असल्याचा आवाज घरभर घुमू लागला. दरवाजाकडे गेलेल्या नजरेसमोर तीच काळी सावली खोलीत प्रवेश केली. यावेळी तिचे रूप अधिक भयावह होते. पुजाऱ्यांनी मंत्रोच्चार सुरू केले. एका हातात पवित्र भस्म, दुसऱ्या हातात ते लिंबू घेऊन ते मंत्र म्हणत राहिले. वातावरण जड झाले आणि ती आकृती अधिक उग्र होत गेली. क्षणात ती सोहमच्या मागे पोहोचली आणि त्याला हवेत उचलले. अनघा त्याच्याकडे धावली, पण एका अदृश्य शक्तीने तिला भिंतीवर फेकले. खोलीत भीतीचा कळस गाठला गेला होता. पुजाऱ्यांचे मंत्रोच्चार अधिक तीव्र झाले. शेवटी त्यांनी काळे लिंबू जमिनीवर ठेवून त्यावर भस्म टाकले आणि लोखंडी खिळा जोरात ठोकला. त्या क्षणी संपूर्ण इमारत हादरली. खिडक्या तडतडल्या. सावलीने कानठळ्या बसवणारी किंकाळी फोडली आणि काळ्या धुराचा लोळ बनून खाली निघून गेली. सोहम जमिनीवर कोसळला. पुजाऱ्यांच्या सूचनेनुसार कापूर पेटवण्यात आला आणि ते लिंबू त्यात जाळण्यात आले. घराच्या खालच्या खोल्यांतून किंचाळ्यांचे प्रतिध्वनी ऐकू आले. काही क्षणात सर्व शांत झाले. किचनच्या दरवाजाबाहेर पुन्हा ते लाल डोळे दिसले, पण यावेळी त्यात आक्रमकता नव्हती, तर तडफड होती. काळा धूर खिडकीतून बाहेर निघून गेला आणि घरात जड शांतता पसरली. वातावरण काहीसे हलके झाले होते. पुजाऱ्यांनी सांगितले की संकट तात्पुरते टळले असले तरी घर पूर्णपणे शुद्ध व्हायला वेळ लागेल. ते वास्तुशुद्धीची पूजा करण्याचा सल्ला देण्यात आला. त्या रात्री सर्वजण जिवंत वाचले, पण भीतीचा ठसा मनावर कायमचा उमटला. आज त्या घटनेला 6 महिने झाले आहेत. सोहम अजूनही रात्री एकटा झोपत नाही. अनघा अर्ध्या रात्री एकटी घरात फिरत नाही आणि सिंहगड रोडवर रस्त्यात उतारा किंवा लिंबू दिसले तरी पिसाळ कुटुंब नकळत रस्ता बदलते. कारण काही दरवाजे असे असतात की जे एकदा उघडले की पुन्हा पूर्णपणे कधीच बंद होत नाहीत.